Hello, dear student. My name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Savan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Elements of Machine Design. ठीक आहे, तर ही जी काय 5वी सेमेस्टर आहे त्या सेमेस्टरला आपण एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईन नावाचा जो काही कोर्स आहे, जो काही सब्जेक्ट आहे तो आपण शिकणार आहोत. ठीक आहे, तर बघा आजच्या या लेक्चरमध्ये फर्स्ट आपलं हे इंट्रोडक्टरी लेक्चर असणार आहे की याच्यामध्ये बेसिकली आपण इंट्रोडक्शन ऑफ द कोर्स, आपला जो काही कोर्स आहे एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईन त्याचं इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत. त्याचबरोबर या कोर्सची असणारी बोर्डाकडून एक्झामिनेशन स्कीम काय आहे ते देखील आपण बघणार आहोत. त्यानंतर या कोर्स बद्दलचं एक ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ द सिलेबस. मग सुरुवातीला आपण थेरी पार्ट बद्दल बघणार आहोत, त्यानंतर थोडंसं प्रॅक्टिकल, त्यानंतर मायक्रो प्रोजेक्ट आणि यासाठी असणारे वेगवेगळे रेफरन्स बुक आणि वेब लिंक्स काय काय असणार आहेत ते आपण थोडे डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर वन बाय वन आपण बघत जाऊया. तर बघा, फर्स्टली जर आपण इंट्रोडक्शन ऑफ द कोर्स मध्ये बघितलं तर हा आपला जो काही कोर्स आहे त्याचं नाव असणार आहे एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईन. या कोर्सचं ॲब्रिव्हिएशन जे आहे ते EMD असं असणार आहे आणि या कोर्सचा कोर्स कोड जो असणार आहे तो 22564 असा असणार आहे. ठीक आहे, ही एक बेसिक इंट्रोडक्शन झाली. आता हा जो काही कोर्स आहे तो इंट्रोड्यूस करण्यामागं तुम्ही जे काय पहिल्या सेमिस्टर पासून शिकत आला आहात त्याचं खूप मोठं बॅकग्राऊंड या कोर्सला लागणार आहे. जसं की दुसऱ्या सेमिस्टरला तुम्ही अप्लाइड मेकॅनिक्स नावाचा सब्जेक्ट शिकला होता, त्यानंतर तिसऱ्या सेमिस्टरला तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियल नावाचा सब्जेक्ट शिकला होता, त्यानंतर चौथ्या सेमिस्टरला तुम्ही थेरी ऑफ मशीन नावाचा सब्जेक्ट शिकला होता आणि याच बरोबर काही ड्रॉइंगच्या कन्सेप्ट देखील तुम्हाला या सब्जेक्टमध्ये लागणार आहेत. तर मागे जे तुम्ही 2 वर्षापाठीमागे शिकत आला आहात त्याचा जो काही पूर्ण बेस आहे तर या सब्जेक्टसाठी तुम्हाला लागणार आहे आणि त्या बेसवरतीच आधारित हा सब्जेक्ट असणार आहे. तर बघा, जसं मी आता या पद्धतीने बोललो की तुम्हाला अप्लाइड मेकॅनिक्सच्या देखील कन्सेप्ट लागणार आहेत, त्यानंतर स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या कन्सेप्ट लागणार आहेत, थेरी ऑफ मशीनच्या कन्सेप्ट लागणार आहेत आणि त्या सगळ्या बेसिसवरती आपल्याला या कोर्सचा पूर्णपणे स्टडी करायचा आहे. फक्त बघा, फरक ह्या 3 मध्ये इतकाच असणार आहे. तर अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये आपण जे काय स्टडी करत होतो तो पूर्णपणे रिजिड बॉडीवरती स्टडी करत होतो. आता रिजिड बॉडी याचा अर्थ काय होतो, समजा आपण अशी एखादी बॉडी घेतली आणि त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने फोर्स ऍक्ट केला, तर त्यावेळी बघा आपण अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये जस्ट असं म्हणत होतो 20 न्यूटन फोर्स इज ऍक्टिंग ऑन द बॉडी. तर त्यावेळी फक्त आपण इतकंच लक्षात घेत होतो की फोर्स 20 न्यूटन त्या पॉइंटला ऍक्ट होतो. तर त्या फोर्समुळं जे काही इफेक्ट त्या बॉडीमध्ये क्रिएट होतात हे आपण अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये कन्सिडर करत नव्हतो. म्हणजे त्याचं जे काही पूर्णपणे अनालिसिस होतं ते आपण ऍज अ रिजिड बॉडी म्हणून कन्सिडर करत होतो. त्यामध्ये मग समजा अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल फोर्स असतील, काही इन्क्लाइंड फोर्स असतील तर त्याला आपण प्रॉपरली रिझॉल्व्ह करत होतो आणि त्याप्रमाणे त्याचं सोल्युशन आपण काढत होतो. तर हे तुमच्या अप्लाइड मेकॅनिक्स बाबतीत झालं. पण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आपण काय केलो, रिजिड बॉडीच्या ऐवजी आपण डिफॉर्मेबल बॉडीमध्ये आलो. म्हणजेच समजा जर अशा पद्धतीनं ही बॉडी असेल आणि त्याला जर फोर्स लागत असेल तर या फोर्समुळं ह्या बॉडीमध्ये अशा पद्धतीचं जे काही डिफॉर्मेशन असणार आहे ज्याला आपण काय म्हणतो, डेल्टा एल असं म्हणतो. ठीक आहे, ओरिजिनल लेंथ तुमची एल असायची आणि बिकॉज ऑफ दॅट फोर्स इथं जो काही अप्लाइड होतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी डिफॉर्मेशन व्हायचं आणि ते डिफॉर्मेशन आपण कन्सिडर करतो आणि जनरली आपण ते डिफॉर्मेशन डेल्टा एल इज इक्वल्स टू PL अपॉन AE. PL अपॉन AE या फॉर्म्युल्याने आपण ते कॅल्क्युलेट करत होतो, वेअर P इज युअर अप्लाइड फोर्स, L इज ओरिजिनल लेंथ ऑफ दॅट कंपोनंट और द बार और A इज अ क्रॉस सेक्शन एरिया आणि त्याच्यानंतर E इज अ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, त्याला आपण यंग्स मॉड्युलस असं म्हणत होतो. तर हे आपण तुमच्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये कन्सिडर करत होतो. बघा, दोन्ही सब्जेक्ट मध्ये बेसिक डिफरन्स काय आहे, इथं पूर्णपणे बराचसा अनालिसिस आपण रिजिड बॉडी म्हणून कन्सिडर करत होतो, इथं स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आपण डिफॉर्मेबल बॉडी आणि त्याचं डिफॉर्मेशन कन्सिडर करत होतो. आता ह्या दोन्हीच्या पण पुढे आपल्याला जायचं आहे जे आपण मशीन डिझाईन मध्ये बघणार आहोत. तर याबरोबर बघा, तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये काय असायचं, आपण डिफॉर्मेशन कन्सिडर करत होतो परंतु त्याच्यामध्ये खूप सारे ऍझम्पशन्स आपण ऍझ्युम करत होतो आणि त्याच्या बेसमध्ये आपण तो जे काय त्याच्यामध्ये येणारे स्ट्रेसेस असतील त्याचं जे काही डिफॉर्मेशन आहे ते आपण कॅल्क्युलेट करत होतो. परंतु ज्यावेळी आपण एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईन कडे जाणार आहोत त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, त्याचं डिफॉर्मेशन तर कन्सिडर करायचंच आहे, त्याचबरोबर ऍक्च्युअली
प्रत्येक मटेरियलची जी काही कॅपॅसिटी असणार आहे ते आपण स्टँडर्ड रिझल्ट घेऊन काही कॉम्पोनंटचे डायमेन्शन्स डिझाईन करणार आहोत. आणि त्यामध्ये एक महत्वाचा कन्सेप्ट येतोय फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर बघा डिझाईन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, समजा आपण असा सिंपल असा एक शाफ्ट घेतला, ठीक आहे. तर शाफ्टचं आपण जर जनरल फंक्शन बघायला गेलं, शाफ्ट कशासाठी असतो, पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी तुमचा शाफ्ट असणार आहे. तर समजा ह्या शाफ्टची काहीतरी लेंथ आपण कन्सिडर केली एल, ठीक आहे. त्यानंतर या शाफ्टचा काहीतरी डायमीटर असणार आहे डी, ठीक आहे, काहीतरी डायमीटर असेल डी. त्यानंतर ह्या शाफ्टचं काहीतरी मटेरियल असेल, ठीक आहे, मटेरियल एम. तर आपल्याला काय करायचं आहे, तर काही गोष्टी तुम्हाला नोन असणार आहेत आणि काही अननोन असणार आहेत. तर तुम्हाला नोन पॅरामीटरची मदत घेऊन अननोन पॅरामीटर काढणे म्हणजेच त्या मशीन एलिमेंटचे, जसं की आता आपण एक्झाम्पल म्हणून शाफ्ट घेतलेला आहे, त्याचे डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचे इन्क्लुडिंग फॅक्टर ऑफ सेफ्टी कन्सिडर करून. तर हे सगळं तुम्हाला या मशीन डिझाईन सब्जेक्टमध्ये करायचं आहे. तर ज्याप्रमाणे हळूहळू आपण एक एक कॉम्पोनंट बघत जाऊ त्याप्रमाणे तुमच्या लक्षात येत जाईल. आता फक्त तुम्ही इतकंच लक्षात ठेवा की अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये आपण बऱ्याचशा रिजिड बॉडी अनालिसिस बघत होतो, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आपण डिफॉर्मेबल बॉडी बघत होतो आणि त्याचं जे काही स्ट्रेस स्ट्रेन कॅल्क्युलेशन करत होतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही ॲझम्पशन्स असायचे, पण ते सगळं ओव्हरकम करून आता आपल्याला बरेचसे रिअल लाईफ प्रॉब्लेम्स मध्ये रिअल येणारा स्ट्रेस स्ट्रेन त्याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे. आणि त्या स्ट्रेस स्ट्रेनला विथस्टँड होण्यासाठी, त्या स्ट्रेस स्ट्रेनला प्रॉपरली आपला कॉम्पोनंट वर्क करण्यासाठी त्याचे डायमेन्शन आपण कॅल्क्युलेट करणार आहोत ह्या आपल्या एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईन कोर्समध्ये. ठीक आहे. तर बघा हे एक थोडंसं ब्रीफ इंट्रोडक्शन झालं की कोर्सची काय गरज आहे. आणि हे सगळं शिकत असताना तुम्हाला मग अप्लाइड मेकॅनिक्स असू दे, ड्रॉइंगचे कन्सेप्ट असू देत, थेरी ऑफ मशीनच्या कन्सेप्ट असू दे आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या कन्सेप्ट असू दे, हे सगळं इथं तुम्हाला ते ऍज अ बेसिक म्हणून लागणार असणार आहे. ठीक आहे. तर आता आपण येऊया सेकंड पॉइंट कडे. तर या सब्जेक्ट जो आहे आपला जो कोर्स आहे त्याची जर एक्झामिनेशन स्कीम आपण बघितली तर आता सगळ्यांना माहित आहे आपण आय स्कीम मध्ये आहोत. याच्यामध्ये थेरी पार्ट असणार आहे, त्याचबरोबर प्रॅक्टिकलचा पार्ट असणार आहे. आणि आय स्कीम मध्ये थेरीला देखील एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असतात, त्याचबरोबर प्रॅक्टिकलला देखील एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असते. तर थेरीमध्ये जर बघायला गेलं तर एंड सेमिस्टर एक्झामिनेशन ही बोर्ड कंडक्ट करत असतं. आता ज्या पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं आपलं बोर्ड हे एक्झामिनेशन कंडक्ट करत आहे. आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट मध्ये ह्या 30 मार्कामध्ये तुम्हाला टेस्ट 1 असेल, टेस्ट 2 असेल, ह्या दोन्ही टेस्टचे ऍव्हरेज आणि प्लस तुमचा जो काय मायक्रो प्रोजेक्ट ह्याचे 10 पैकी मार्क्स तुम्हाला ऍड केले जातील. म्हणजे टेस्ट 1 समजा 20 पैकी तुमचे मार्क्स असतील, प्लस टेस्ट 2 20 पैकी मार्क्स असतील, डिवायडेड बाय 2 म्हणजे याचं ऍव्हरेज काढलं जाईल. आणि याच्यामध्ये प्लस तुम्हाला मायक्रो प्रोजेक्टचे 10 मार्क पैकी मार्क्स दिले जातील. त्या 10 मार्कामध्ये पुन्हा 6 मार्क हे तुमच्या ग्रुप ऍक्टिव्हिटीला असतील आणि 4 मार्क जे असतील ते तुमचे इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन त्या मायक्रो प्रोजेक्ट मध्ये किती आहे त्यावरून ते मार्क दिले जातील. तर अशा पद्धतीनं हे थेरीचं इन जनरल मार्कचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे, जे 100 मार्काचं आहे. 70 मार्क एक्झाम बोर्ड कंडक्ट करेल, 30 मार्क टेस्ट 1, टेस्ट 2 आणि मायक्रो प्रोजेक्ट. त्यानंतर जर प्रॅक्टिकलकडे आपण आलो तर प्रॅक्टिकलची एंड सेमिस्टर एक्झामिनेशन ही आपल्याला घ्यायची आहे. आणि या कोर्ससाठी तुमची एंड सेमिस्टर एक्झामिनेशन बघा, काही कोर्ससाठी एंड सेमिस्टर एक्झामिनेशन ही इंटरनल पद्धतीने असती, काही एक्सटर्नल पद्धतीने असते. तर तुम्हाला ह्यासाठी इंटरनल एंड सेमिस्टर एक्झामिनेशन असणार आहे. आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट मध्ये तुम्हाला बोर्डाचं जे काही स्टँडर्ड मॅन्युअल आहे, ज्याप्रमाणे आपले एक्सपेरिमेंट कंडक्ट होत जातील त्याप्रमाणे तुम्हाला ते मॅन्युअल कम्प्लीट करत जायचं आहे. तर त्याच्यासाठी वेटेज असणार आहे 25 मार्काचं. तर अशा पद्धतीनं प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला 50 मार्क आहेत. तर थेरीचे झाले 100 आणि प्रॅक्टिकलचे 50, असे टोटल तुम्हाला 150 मार्कसाठी हा तुमचा काय असणार आहे, एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईन हा कोर्स असणार आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, तर या कोर्समध्ये किती युनिट्स आहेत, त्याबरोबर प्रत्येक युनिटमध्ये थोडाफार आपल्याला काय कंटेंट बघायचा आहे हे आपण ओझरता ओव्हरव्ह्यू घेऊया. तर बघा याच्यामध्ये ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ सिलेबस मध्ये बघितलं तर टोटल तुम्हाला इथं 6 युनिट दिसत आहे. ठीक आहे. आणि इथं मी युनिटची नावं दिलेली आहेत आणि प्रत्येक युनिटला असणारं त्याचं रिस्पेक्टिव्ह जे काय वेटेज आहे ते इथं मी दिलेलं आहे. तर बघा पहिला युनिट असणार आहे तुमचा फंडामेंटल्स ऑफ डिझाईन, ज्याच्यामध्ये तुम्हाला फंडामेंटल कॉन्सेप्ट बघायचे आहेत, त्याचं वेटेज असणार आहे 14 मार्काचं. सेकंड युनिट आहे डिझाईन ऑफ जॉईंट्स, लिव्हर्स अँड ऑफसेट लिंक्स, त्याचं वेटेज असणार आहे 12 मार्काचं. त्याचबरोबर तिसरा युनिट आहे डिझाईन ऑफ शाफ्ट की अँड कपलिंग, याचं वेटेज असणार आहे 14 मार्काचं. त्यानंतर चौथा युनिट आहे डिझाईन ऑफ पॉवर स्क्रू फास्टनर, त्याचं वेटेज असणार आहे 12 मार्काचं.
5वं युनिट आहे डिझाईन ऑफ स्प्रिंग, त्याचं वेटेज आहे 10 मार्काचं. आणि 6वा युनिट आहे सिलेक्शन ऑफ अँटी फ्रिक्शन बेअरिंग्स अँड गिअर्स, तर याचा वेटेज असणार आहे 8 मार्काचं. तर अशा पद्धतीनं इथे युनिट वाईज तुम्हाला प्रत्येक युनिटचं वेटेज दिलेलं आहे, त्याप्रमाणे इथं 70 मार्क्स दिलेले आहे. ठीक आहे. आता आपले जे काय बोर्ड आहे ते ऑनलाईन पद्धतीने एक्झाम कंडक्ट करत आहे. त्यानुसार तुम्हाला ज्या युनिटचं वेटेज जास्त आहे त्या युनिटचे ऑनलाईन मध्ये देखील मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला जास्त बघायला मिळतील. म्हणजे युनिट वाईज त्याचं जे काही डिस्ट्रीब्युशन असणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं असणार आहे. तर तुम्ही हे बघू शकता. त्यानंतर आता आपण प्रत्येक युनिटमध्ये काय काय एलिमेंट्स असणार आहेत ते थोडंसं बघत जाऊया. जर आपला पहिला युनिट बघितला फंडामेंटल्स ऑफ द डिझाईन, तर ह्याच्यामध्ये बेसिक फंडामेंटल कॉन्सेप्ट आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण मशीन डिझाईन अँड डिफाईन करणार आहोत की कशा पद्धतीने आपण डेफिनेशन मशीन डिझाईनची करू शकतो. त्यानंतर एखादा कॉम्पोनंट आपण डिझाईन करत असतो म्हणजेच काही नोन पॅरामीटरची मदत घेऊन अननोन पॅरामीटर कॅल्क्युलेट करणे, त्या एलिमेंटचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करणे म्हणजेच तुमचं मशीन डिझाईन असणार आहे. मग हे डिझाईन करत असताना तुम्हाला काही बेसिक प्रोसिजर फॉलो करावे लागतील की डायरेक्टली आपण एखाद्या एलिमेंटचा कॉम्पोनंट आपण डायमेन्शन फायनलाइज करू शकत नाही. तर तुम्हाला काही स्टेप बाय स्टेप प्रोसिजर करावे लागेल आणि त्यानुसार तुम्ही ते कॉम्पोनंट्स काय करत असतात, डिझाईन करत असतात. मग ही जी काही प्रोसिजर आहे तर ती कोणती प्रोसिजर आहे हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे टाइप्स ऑफ लोड अँड स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन. तर ऑलरेडी तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये लोड असेल, फोर्स असेल तर तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे की कोणकोणत्या टाइपचे फोर्सेस आहेत. टेन्साईल फोर्स असेल, कॉम्प्रेसिव्ह फोर्स असेल, शिअर फोर्स असतील. त्याचबरोबर वेगवेगळे आपण मोमेंट्स बघितलेले आहेत. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये स्ट्रेस कशा पद्धतीने येत असतो, त्याचे वेगवेगळे फॉर्म्युलेस काय काय हे देखील ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. आणि यामध्ये नवीन आपण एक बघणार आहोत स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन. तर बेसिकली आपल्याला माहित आहे की जिथं इलेमेंटचा क्रॉस सेक्शन एरिया कमी असणार आहे तिथं तुमचं फेल्युअर होणार आहे. कारण स्ट्रेस हा जो आहे आपण सिग्मा सिम्बॉलला डिनोट करत असतो आणि स्ट्रेस इज इक्वल्स टू फोर्स अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. ठीक आहे. आपण असं म्हणू शकतो स्ट्रेस इज इंटरनल रेझिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया. मग इथं स्ट्रेस तुम्हाला काय दिसतोय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शन एरिया. मग जिथं क्रॉस सेक्शन एरिया कमी असणार आहे तिथं स्ट्रेसची व्हॅल्यू जास्त असणार आहे आणि त्या ठिकाणी त्या क्रॉस सेक्शनला तुमचा जो काही कॉम्पोनंट आहे तो फेल होण्याचे चान्सेस तिथं जास्त असणार आहे. तर हे सगळं आपल्याला या पॉइंट्स मध्ये बघायचं आहे. त्यानंतर अजून एक महत्वाचा कन्सेप्ट असणार आहे फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर बघा की प्रत्येक मटेरियल हे वेगवेगळं आहे. तर प्रत्येक मटेरियलचा काही स्टँडर्ड रिझल्ट आपण युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन असेल, युटीएम ज्याला म्हणत असतो, तर त्यामुळे आपण काय केलेलं आहे प्रत्येक मटेरियलची काही स्टँडर्ड आपण स्ट्रेस त्याचे काढलेले आहे ज्याला आपण त्याची स्ट्रेंथ म्हणत असतो. तर त्यानुसार आपण काय करत असतो, ऍक्च्युअल मध्ये ते मटेरियल वापरत असताना त्याच्यापेक्षा आपण काही सेफ मध्ये राहत असतो. समजा फॉर एक्झाम्पल जर आपण असं म्हणलो की 100 MPa असं जर आपण कन्सिडर केलं तर 100 MPa ला जर ते मटेरियल फेल होणार असेल तर आपण 100 MPa पर्यंत त्या मटेरियलमध्ये आपण स्ट्रेस न देता आपण काय करत असतो 50 MPa मॅक्सिमम आहे असं कन्सिडर करून आपण काय करत असतो, डिझाईन करत असतो. मग आपण काय केलं, हाफ मध्ये सेफ राहिलो, मग त्याच्यामध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी काय येईल, त्याचा 2 येणार आहे. तर याप्रमाणे फॅक्टर ऑफ सेफ्टीची कन्सेप्ट असणार आहे. हे डिटेलमध्ये आपण त्यावेळी बघणार आहोत ज्यावेळी ते पूर्णपणे आपण त्या पॉइंटला शिकणार आहोत. त्यानंतर दुसरा कन्सेप्ट आहे फेल्युअर, फटिक फेल्युअर ऑफ द मशीन कॉम्पोनंट. तर बघा बऱ्याच वेळा तुम्ही एक्सपेरिमेंट केला असेल की जर सिंपल एखादी तार आहे आणि त्याला ब्रेक करायचं असेल तर तुम्ही काय करत असता, अशी जर तार असेल तर तुम्ही त्याला काय करता, पहिल्यांदा अशा पद्धतीने बेंड करता, नंतर अशा पद्धतीने बेंड करता आणि असे नंबर ऑफ सायकल झाले तर इझिली तुम्ही त्या तारला काय करू शकता, ब्रेक करू शकता, त्या वायरला तुम्ही ब्रेक करू शकता. तर ते जे काय फेल्युअर आहे त्या कॉम्पोनंटचं ते फटिक फेल्युअर म्हणायचं. त्याच्यामध्ये आपण रिव्हर्स स्ट्रेसेस करत असतो, कम्प्लिटली रिव्हर्स म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. त्यामुळे तो कॉम्पोनंट जो आहे तो इल्ड पेक्षाही अगोदरच काय होत असतो, फेल होत असतो. त्याचं डिटेलमध्ये जे काय आहे ते आपण त्यावेळी बघणार आहोत. त्यानंतर अजून एक महत्वाचा कन्सेप्ट आहे थेरीज ऑफ फेल्युअर्स. तर आतापर्यंत आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये काय करतो, सिंपल 1D स्ट्रेस बऱ्यापैकी आपण बघत होतो. तर त्याच्यामध्ये एक डायमेन्शन पेक्षा जर जास्त डायमेन्शनला स्ट्रेस असेल तर ते आपल्याला वेगवेगळे काय करायला लागतात, थेरीज ऑफ फेल्युअर्स आपल्याला वापरावे लागतात. कारण प्रत्येक जसे ऍक्च्युअल लोडिंग आहे त्या पद्धतीची टेस्ट आपण प्रत्येक कॉम्पोनंटला करू शकत नाही. तर मग आपण ज्याची टेस्ट पॉसिबल आहे त्या एलिमेंटची आपण टेस्ट करत असतो आणि त्याच्यावर आपण कंपॅरिझन करून काय करत असतो, वेगवेगळ्या थेरीज ऑफ फेल्युअर्स आपण वापरत असतो. तर हे डिटेलमध्ये आपण त्यावेळी बघूया. त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे पहिल्या चॅप्टर मधला एर्गोनॉमिक्स अँड अस्थेटिक्स. तर बघा की डिझाईन करत असताना आपला जो काही एलिमेंट आहे ज्याप्रमाणे आपण म्हणत असतो लव्ह ऍट फर्स्ट साईट, तर बघता क्षणी ती जी काय
एखादी समजा व्हेकल असेल किंवा एखादा डिझाईन केलेला पार्ट असतो, तर तो तिचा अट्रॅक्टिव्ह असला पाहिजे. त्याला आपण अस्थेटिक्स म्हणणार आहोत. आणि इर्गॉनॉमिक्स म्हणजे ते वापरत असताना तो जो काही कॉम्पोनंट असेल, तो एलिमेंट्स आहे, तो किती इझिली आपण वापरू शकतो, कन्व्हिनियंटली वापरू शकतो, हे तुम्हाला अस्थेटिक्स आणि इर्गॉनॉमिक्स या दोन्हीमध्ये बघायचं आहे. तर हे पहिल्या युनिट बद्दल थोडंसं इंट्रोडक्शन झालं. सेकंड युनिट आहे आपला डिझाईन ऑफ जॉईंट्स, लिव्हर्स अँड ऑफसेट लिंक्स. तर आपल्याला काय करायचं आहे, तर डिझाईन करायचे आहेत. काय डिझाईन करायचे आहेत? जॉईंट्स असतील, लिव्हर्स असतील आणि ऑफसेट लिंक्स असतील. तर बघा, जनरली आपण जॉईंट्स कशासाठी वापरत असतो? दोन गोष्टी कनेक्ट करण्यासाठी जॉईंट्स वापरत असतो. मग आपल्याला यामध्ये कोणकोणते जॉईंट्स बघायचे आहेत? तर त्याच्यामध्ये नकल जॉईंट असेल, क्वार्टर जॉईंट असेल आणि टर्न बकल असेल. तर हे तीन वेगवेगळे जॉईंट्स आपल्या सिलेबस पॉईंट घेऊन आपल्याला बघायचं. तर बघा, नकल जॉईंट प्रत्येकानं बघितला असेल, अशा पद्धतीचा नकल जॉईंट असतो. ठीक आहे. हा आपण ह्याला सिंगल आय एंड म्हणत असतो किंवा वन आय एंड आहे. आणि हा डबल आय एंड किंवा टू आय एंड असतो. तर हा काय करत असतो, अशा पद्धतीने इथं फिट होणार आहे आणि वरून आपण ही नकल पिन घालून इथं काय करत असतो, त्याला कॉलर पिनच्या मदतीनं आपण फिक्स करत असतो. तर हे थोडंसं नकल जॉईंट बद्दल झालं. थोडं मी पिक्चरल व्ह्यू दाखवतोय जेणेकरून तुम्हाला तो कॉम्पोनंट थोडासा इमॅजिन होईल. त्यानंतर इथं क्वार्टर जॉईंट दाखवलेला आहे. तर कशा पद्धतीने आपण दोन हे पार्ट्स कनेक्ट करत आहोत. त्यानंतर तिसरा आहे तुमचा टर्न बकल आहे. तर टर्न बकल बघा, अशा पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रिक जे पोल्स आहेत, तर आपण अशा पद्धतीने टर्न बकल तुम्ही बघितलं असेल. तर हे वेगवेगळे तीन जॉईंट्स आहेत, त्याला आपण डिझाईन करायचं आहे. आणि त्याचबरोबर काही लिव्हरचे डिझाईन देखील आपल्याला बघायचे आहेत. त्याचबरोबर काही ऑफसेट लिंक्स देखील बघायचे. तर आपण बघू शकतो बघा, डिझाईन ऑफ लिव्हर्स आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट मध्ये आहे डिझाईन ऑफ लिंक्स. तर वेगवेगळ्या लिंक्स देखील आपल्याला डिझाईन करायचे आहे. तर हे आपल्याला सगळं सेकंड युनिट मध्ये बघायचं आहे. त्यानंतर आपण थर्ड युनिट कडे येऊया, डिझाईन ऑफ शाफ्ट, की अँड कपलिंग्स. तर बघा, तर जनरली डिझाईन ऑफ शाफ्ट म्हणलं तर शाफ्टचं फंक्शन काय आहे, टू ट्रान्समिट द पॉवर. मग वेगवेगळे अजूनही डिव्हाइस आहेत जे काय करत असतात, पॉवर ट्रान्समिट करत असतात. त्याच्यामध्ये बेल्ट ड्राईव्ह असेल, चेन ड्राईव्ह असेल, गिअर ड्राईव्ह असतील. तर त्याप्रमाणे शाफ्ट देखील काय करत असतात, एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत काय करत असतात, तुमची पॉवर ट्रान्समिट करायचं काम करत असतात. तर जनरली बघा, अशा पद्धतीने शाफ्ट असणार आहे. तर बऱ्याच वेळा शाफ्ट म्हणलं तर आपल्याला इमॅजिनेशन होतंय की त्याची जी काही स्पेसिफिक लेंथ असणार आहे आणि त्याचं डायमीटर असणार आहे. इन जनरल आपण काय करत असतो, सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन घेत असतो. त्याच्यामध्ये मग सॉलिड शाफ्ट असतील किंवा हॉलो शाफ्ट असतील. तर बऱ्यापैकी टॉर्शन हा जो काही चॅप्टर तुम्ही शिकला आहात स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये, त्यामध्ये बरेचसं तुम्ही शाफ्ट बद्दल डिझायनिंग वगैरे पार्ट बघितलेला आहात. तर काही वेळा आपण काय करत असतो, ह्या शाफ्टला स्प्लाइन्स करत असतो. ठीक आहे, काही इलेमेंट्स त्याच्यावरती माउंट करण्यासाठी तुम्हाला या इमेजमध्ये दिसतंय की प्रॉपरली काही इलेमेंट्स असतील, काही गिअर्स असतील, तर त्याच्यावरती माउंट करण्यासाठी आपण त्याला स्प्लाइन शेप देत असतो. तर बघा, जनरली सेकंड आता पार्ट जर बघितला तर याच्यामध्ये एखादा इलेमेंट शाफ्ट वरती माउंट करायचं असेल तर त्याला आपल्याला की प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. तर तुम्ही बघा, यामध्ये तुम्हाला एक इमेज दाखवतोय. आता हा शाफ्ट आहे, आपल्याला एक गिअर मध्ये फिट करायचं. तर आपण काय करणार, इथं शाफ्ट वरती देखील आपण त्याला की सीट किंवा कीवे म्हणतोय. आणि इथं देखील तुम्हाला दिसेल बघा, गिअर मध्ये देखील अशा पद्धतीने आपण कीवे इथं प्रोव्हाइड केलेला आहे. आणि शाफ्ट ह्या गिअर मध्ये इन्सर्ट करून विथ द हेल्प ऑफ दिस की आपण काय करत असतो, फिट करत असतो. तर बघा, ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने फिट केलेला आहे. तर इथं तुम्हाला दिसेल की हा जो काय शाफ्ट आहे तो तुमच्या गिअर मध्ये प्रॉपरली बसलेला आहे विथ द हेल्प ऑफ दिस कीज. मग तुम्हाला ह्यामध्ये काय करायचं आहे, तर डिझाईन ऑफ की देखील बघायचे आहेत. मग अशा कोणकोणत्या प्रकारच्या वेगवेगळ्या कीज आहेत ते तुम्हाला मी एक इमेज दाखवते. तिथं बरेचसे वेगवेगळ्या कीचे टाइप्स दिलेत. मग आपल्याला अशा पद्धतीच्या कीचे टाइप्स कोणकोणत्या आहेत ते स्टडी करायचं आहे. आणि त्याचबरोबर डिझाईन देखील आपल्याला करायचं असणार आहे. आणि याच्यासोबत आपण काय करणार आहोत, काही कपलिंग्स असतील तर त्याच्यामध्ये कपलिंगचं देखील आपण डिझायनिंग थोडं बघणार आहोत. ठीक आहे, हे झालं तुमच्या तिसऱ्या चॅप्टर बद्दल, डिझाईन ऑफ कपलिंग. नंतर आपण येतोय चौथ्या चॅप्टरकडे. चौथा युनिट आहे, त्याचं नाव आहे डिझाईन ऑफ पॉवर स्क्रूज. ठीक आहे, तर बऱ्याच वेळा मला वाटतं तुम्ही स्क्रू बद्दल थोडंसं मेट्रोलॉजी आणि क्वालिटी कंट्रोल मध्ये शिकला आहात की स्क्रूज काय असतात, त्याचा मेजर डायमीटर काय, मायनर डायमीटर काय. तर बघा, त्याच्यामध्ये डिझाईन ऑफ स्क्रूज अँड फास्टनर बघायचे. तर इथे एक इमेज मी दाखवतो. तर तुम्हाला स्क्रू इथे दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे की इथं स्क्रूची इमेज आहे. त्यामध्ये इथं हा मायनर डायमीटर दाखवलेला आहे, इथं मेजर डायमीटर दाखवलेला आहे, इथं डेप्थ दाखवलेली आहे, इथं पिच दिलेला आहे. तर ही सगळी जी काही टर्मिनॉलॉजी आहे, बेसिक टर्मिनॉलॉजी, ती ऑलरेडी तुम्ही काय केलं आहात, मेट्रोलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल म्हणजे तुमचा इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी मध्ये ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात. आता आपल्याला यामध्ये काय करायचं, याचा जो काय पुढचा पार्ट आहे, तर त्याचा पिच किती असेल, मेजर डायमीटर किती असेल, हे सगळे डायमेन्शन्स आपल्याला डिझाईन करायचे आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, एक ऍप्लिकेशन जर आपण बघितले तर याच्यामध्ये मोस्ट आपल्याला ऍप्लिकेशन जे बघायचं आहे ते काय आहे,
स्क्रू जॅक्स बघायचे. तर मग त्याच्यामध्ये हे सिंपल स्क्रू जॅक दिसतंय, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं आहे. याच्यावरती आपण अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये एक्सपेरिमेंट देखील केलेले आहेत. त्यानंतर दुसरा आहे टॉगल जॅक असेल तर तुम्हाला टॉगल जॅकचं देखील इथे दिसेल अॅनिमेशन कशा पद्धतीने तो वर्क होत असतो. तर हे सगळं आपल्याला पॉवर स्क्रूच्या बाबतीत बघायचं आहे. त्यानंतर वेल्डेड जॉईंट्स देखील आपल्याला याच्यामध्ये बघायचे. तर बघा दोन जॉईंट्स आपण करत असतो. जॉईंट वेल्डिंगच्या मदतीने आपण दोन प्लेट्स असतील किंवा दोन कॉम्पोनंट असतील त्याला आपण जॉईंट करत असतो. तर यामध्ये वेल्डेड जॉईंट आपण शिकलो, पण त्या वेल्डेड जॉईंटची स्ट्रेंथ कशी काढायची, ठीक आहे. तर दोन जॉईंट आपण अशा पद्धतीने करायला पाहिजेत की त्या ज्यावेळी तो कॉम्पोनंट ऍक्च्युअली वर्किंग मध्ये येईल त्यावेळी ते फेल होता कामा नये. तर मग त्याची स्ट्रेंथ आपण कशी काढायची हे सगळं आपण वेल्डेड जॉईंट मध्ये शिकणार आहोत. तर बेसिकली आपण काही वर्कशॉपला जॉईंट अशा पद्धतीने बघितले होते की बट जॉईंट असेल, इथं दाखवते तुम्हाला. त्यानंतर लॅप जॉईंट आहे, टी जॉईंट आहे, कॉर्नर जॉईंट आहे, एज जॉईंट आहे. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे जॉईंट्स आहेत. मग ह्या जॉईंट्स मध्ये ह्याची स्ट्रेंथ कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायची, कसे डिझाईन करायचे, हे सगळं आपण ह्या वेल्डेड जॉईंट्स मध्ये बघणार आहोत. हे झालं तुमच्या चौथ्या युनिट बद्दल, चौथ्या चॅप्टर बद्दल. आता नेक्स्ट येऊया आपण डिझाईन ऑफ स्प्रिंग. तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहित आहे की स्प्रिंग ही जी काय आहे बऱ्याचशा एलिमेंट्स मध्ये आपण वापरत असतो. तर बेसिकली आपल्याला या युनिटमध्ये डेफिनेशन आणि फंक्शन ऑफ द स्प्रिंग बघायचे आहे. तर स्प्रिंग सगळ्यांनी बघितलं असेल तर अशा पद्धतीने असणार आहे. तर स्प्रिंग एक इलास्टिक मेंबर असतो. ज्यावेळी आपण स्प्रिंग मध्ये एनर्जी सेव्ह करत असतो, स्प्रिंग मध्ये काय होईल, आपण ज्यावेळी एखादा टॉय असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण ज्यावेळी त्याला आपण किल्ली देत असतो तर त्यावेळी काय होत असतं, त्या स्प्रिंगच्या मदतीनं आपण पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये सेव्ह करत असतो. आणि ज्याप्रमाणे स्प्रिंग हळूहळू रिलीज व्हायला चालू होईल, दॅट पोटेन्शियल एनर्जी इज स्लोली कन्वर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट टॉय. तर हळूहळू ते जे काही खेळणं असेल तर ते पुढे जाताना तुम्हाला दिसत असेल तर त्यावेळी काय होईल, पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये होणार आहे. तर ते हे खूप बेसिक बघितलं होतं. आता आपल्याला यामध्ये शिकायचं काय आहे की किती, हे तुम्हाला दिसतंय की अशा पद्धतीने कॉईल केलेलं आहे, ठीक आहे. मग हे किती नंबर ऑफ टर्न्स असायला पाहिजेत, या स्प्रिंगचा स्टिफनेस किती असायला पाहिजे, त्यानंतर हा जो काही कॉईल आहे त्याचा डायमीटर किती असायला पाहिजे, त्यानंतर ह्याची क्लोज्ड लेंथ किती असणार आहे, ओपन लेंथ किती असणार आहे, ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला शिकायचं आहे. तर बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे स्प्रिंग्स कोणकोणते आहेत ते शिकायचे आहेत. त्यानंतर टर्मिनॉलॉजी ऑफ स्प्रिंग जसं आता पद्धतीने मी बोललो ते आपल्याला बघायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की वेगवेगळ्या टाईपच्या स्प्रिंग किती आहे. तर तुम्ही बघा, तर हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग असेल, हेलिकल एक्सटेन्शन स्प्रिंग असेल, त्यानंतर कोनिकल स्प्रिंग असेल, त्यानंतर टॉर्शन स्प्रिंग असेल, लिप स्प्रिंग आपण म्हणत होतो जी जनरली ऑटोमोबाईल मध्ये आपण वापरत असतो, नंतर डिस्क स्प्रिंग असेल. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे स्प्रिंगचे टाईप्स झाले आणि त्यात कशा पद्धतीने मग त्याला डिझाईन करायचं ते आपल्याला या युनिटमध्ये बघायचं. तर मग आपण बघताना डिझाईन ऑफ स्प्रिंग आपण बघणार आहोत. तर बरेचसे ऍप्लिकेशन तुमच्या स्प्रिंगचे असणार आहेत. तर स्प्रिंगचे ऍप्लिकेशन बघत असेल तर काही इमेज मी इथे दाखवतोय बघा, अॅनिमेशन अशा पद्धतीने एक ऍप्लिकेशन त्याचं होऊ शकतं की आपण काय करतोय, वेइंग पॅन्स असतील, स्प्रिंग लोडेड वॉल्स असतील, तर असे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत. त्यानंतर बघा इथं अजून एक तुम्हाला ऍप्लिकेशन दिसतं की कशी ती स्प्रिंग काय होते, कॉम्प्रेस होते आणि परत ती काय होतीये, रिलीज होते. त्यानंतर बऱ्याच वेळा स्प्रिंग ही मोस्ट ऍप्लिकेशन आपण आपल्या जे काही ऑटोमोबाईल्स आहेत त्याच्यामध्ये आपण वापरत असतो ऍज अ सस्पेन्शन पार्ट म्हणून, ठीक आहे. तर एखाद्या गाडीमध्ये कमीत कमी शॉक यावा, शॉक ते सगळे ऍब्झॉर्ब व्हावेत, हे स्प्रिंगचं काम असतं. तर बघा एक टेलिस्कोपिक शॉक ऍब्झॉर्बर मी इथे तुम्हाला दाखवलेला आहे, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याचं वर्किंग आहे, कशा पद्धतीने तो शॉक ऍब्झॉर्ब करत असतो, इम्पॅक्ट ऍब्झॉर्ब करत असतो, हे फंक्शन तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हे जे सगळं आहे ते आम्हाला 5व्या युनिट्स मध्ये शिकायचं आहे. त्यानंतर आता आपण येऊया 6व्या आणि शेवटच्या युनिटकडे, सिलेक्शन ऑफ अँटी फ्रिक्शन बेरिंग्स अँड गिअर्स. तर बघा जनरली जर आपण बघितलं तर ह्या युनिटमध्ये आपल्याला डेफिनेशन ऑफ अँड फंक्शन ऑफ द बेरिंग्स बघायचं. तर बेरिंग्स बघा आपण कशासाठी वापरत असतो, बेरिंग्स हे शाफ्टला सपोर्ट करत असतात, त्याचबरोबर त्या शाफ्टला फ्रीली रोटेट करायचं काम देखील ते करत असतात. बेरिंग्स आर सपोर्टिंग टू द शाफ्ट अँड दे ऑल्सो अलाउ टू रोटेट युअर शाफ्ट फ्रीली, ठीक आहे. तर इथं काय मी तुम्हाला बेरिंगचे एक्झाम्पल्स दाखवतोय, ठीक आहे. तर इथे दिसेल तुम्हाला इनर केस असेल, आउटर केस असेल, मध्ये तुम्हाला ही एक बॉल बेरिंगचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर अशा पद्धतीने बघा तुम्हाला दिसेल एक कट व्ह्यू दिसतोय, कशा पद्धतीने बेरिंग आहे, शाफ्टला ती सपोर्ट करते आणि फ्रीली रोटेशन अलाउ करत असणार आहे. अजून एक एक्झाम्पल मध्ये बघू शकता की आता इथं टाइप्स बघायचे आपल्याला, वेगवेगळ्या टाइप्स आहेत. मग बॉल बेरिंग्स असतील, रोलर बेरिंग्स असतील, मग त्यामध्ये परत अँटी फ्रिक्शन बेरिंगचा पार्ट काय असणार आहे, हे सगळं पार्ट आपल्याला या युनिटमध्ये बघायचं आहे.
मग यामध्ये आपण डिझाईन करणार आहोत. मग डिझाईन करत असताना तुमच्या बेरिंगची लाईफ किती असणार आहे, किती नंबर ऑफ सायकल्सचं रोटेशन असणार आहे, ह्या सगळ्या पॅरामीटर्स आपल्याला बघत जायचं आहे. आता ज्यावेळी बेरिंग ऍक्च्युअली तुमची यूज होत असती, हा तुमचा झाला शाफ्टचा ऍक्सिस. ठीक आहे, तर ऍक्सियल लोड असणार आहे अलॉंग द ऍक्सिस जे येणार आहेत, आणि ही तुमची रेडियस झाली शाफ्टची अशा पद्धतीनं. मग या रेडियल डायरेक्शन मध्ये येणारे जे लोड्स आहेत त्याला आपण रेडियल लोड्स असं म्हणत असतो. तर ह्या दोन्ही गोष्टीचा आपल्याला वापर करून ऍक्सियल थ्रस्ट किती आहे, रेडियल थ्रस्ट किती आहे, आपल्याला वेगवेगळे कॉम्पोनंट्स अनालाइज करायचे. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने असणार आहे. आणि त्याचबरोबर या युनिट मधला सेकंड पार्ट जो असणार आहे तो गिअर असणार आहे. तर गिअर बघा, आपण डिझाईन ऑफ स्पर गिअर बद्दल आपण बघणार आहोत. तर बेसिकली याच्यामध्ये डिझाईन करत असताना स्पर गिअर काय आहे, तर तुम्ही गिअर बघितला आहे, तर जिथं प्रिसाइज मोशन ट्रान्समिट करायचे तिथं आपण गिअर्स जनरली वापरत असतो. तर त्यामधलं स्पर गिअरचं डिझायनिंग आपल्याला असणार आहे. तर तुमचे स्पर गिअर अशा पद्धतीने असणार आहेत. इथं तुम्हाला नंबर ऑफ त्याचे टीथ दिसत आहेत. त्याचबरोबर इथं किवे, आपण मागाशी ज्या पद्धतीने मी बोललो की की इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला किवे इथं लागणार आहे, जेणेकरून हा गिअर आपण एखाद्या शाफ्ट वरती फिक्स करू शकू. तर याचं जे काही मोशन आहे ते इन जनरल असं असणार आहे. तर डिझायनिंग ऑफ द गिअर करत असताना आपल्याला त्याची स्ट्रेंथ अशा पद्धतीने डिझाईन करायचं आहे की जसं इथं वर्किंग होत आहे त्याप्रमाणे वर्क होत असताना त्याचं जे काही फेल्युअर कोणत्याही पद्धतीचं असलं नाही पाहिजे. म्हणजे टू त्याचं फेल झालं किंवा हा रिक्वायर्ड टॉर्क नुसार पॉवर ट्रान्समिट करत नाहीये, तर अशा पद्धतीचा कुठला प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. तर त्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळे काय करायचे, स्पर गिअरचं डिझायनिंग असेल आणि स्टँडर्ड कॅटलॉग मधून आपल्याला स्पर गिअर काय करायचे, सिलेक्शन करायचे. जसं बेरिंगच्या बाबतीत देखील आहे की स्टँडर्ड बेरिंग्स कोणत्या वापरायच्या, त्या कॅटलॉग्स आहेत डेटा बुक मधनं, डिझाईन डेटा बुक मधनं आपल्याला ते स्टडी करायचं आहे. तर हे इन जनरल इंट्रोडक्शन झालं तुमच्या या 6 चॅप्टर बद्दल. आता जर पुढचा पॉईंट आपण बघितला तर प्रॅक्टिकल्स जे आहेत, तर प्रॅक्टिकलच्या बाबतीत तर एमएसबीटी कडून जी सिलेबस कॉपी आहे ती मी आपल्या गुगल क्लासरूमला अपलोड केलेली आहे. तर डिटेल प्रॅक्टिकल्स त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत ते तुम्ही बघू शकता. आणि ज्याप्रमाणे प्रॅक्टिकल्स जसं जसं आपला थेरी पार्ट होत जाईल त्याप्रमाणे आपण प्रॅक्टिकलचे देखील रिलेव्हंट व्हिडिओ मी तुम्हाला देत जाईन. तर तुम्ही जे काय बोर्डाचं स्टँडर्ड मॅन्युअल आहे त्या मॅन्युअल मधलं तुम्ही जे काय रिडिंग्स असतील त्याप्रमाणे ते कम्प्लीट करत जायचं आहे. त्यानंतर मायक्रो प्रोजेक्ट, तर तुमच्या या सिलेबस कॉपीमध्ये मायक्रो प्रोजेक्ट देखील इंट्रोड्यूस केलेले आहेत. तर तुम्ही ते मायक्रो प्रोजेक्टची लिस्ट बघा, त्यामध्ये तुमचा कोणता कन्व्हिनियंट वाटतो तो तुम्ही मायक्रो प्रोजेक्ट चूज करायचा आहे. ठीक आहे. आणि तिसरा महत्वाचा पार्ट आहे तर बुक्स आणि वेब रेफरन्स लिंक्स आहेत. तर सिलेबसमध्ये ऑलरेडी बुक्स देखील मेन्शन केलेले आहेत आणि त्याचबरोबर या कोर्सच्या संबंधित असणारे काही स्टँडर्ड व्हिडिओज असतील किंवा काही वेब लिंक्स तुम्हाला तिथे दिलेले आहेत, जेणेकरून तुमचं त्याचं त्या कोर्सबद्दल चांगल्या पद्धतीचं क्लिअरिफिकेशन व्हावं. ठीक आहे, ते लिंक्स देखील तुम्ही बघू शकता. हे सगळं डिटेल सिलेबस मध्ये दिलेलं आहे आणि त्या सिलेबसची एक पीडीएफ फाईल मी आपल्या ऑलरेडी गुगल क्लासरूम मध्ये अपलोड केलेली आहे. बुक्सच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर तुम्ही स्टँडर्ड व्हीबी भंडारी सरांचं तुम्ही बुक घेऊ शकता. ठीक आहे, तर त्याची काही सॉफ्ट कॉपी मध्ये देखील काही थोडंसं अवेलेबल आहे. जसं खुर्मी गुप्ताचं देखील सॉफ्ट कॉपी माझ्याकडे अवेलेबल आहे, ती देखील मी ऑलरेडी आपल्या गुगल क्लासरूम मध्ये अवेलेबल करून तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्ही हे पार्ट सगळं बघा आणि 1 बाय 1 टॉपिक आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, तर हे एक जनरल इंट्रोडक्शन आपण आपल्या सिलेबस बद्दल, आपल्या या कोर्स बद्दल बघितलं होतं. आणि नेक्स्ट लेक्चर पासून आपण काय करूया, ऍक्च्युअल जो काय पहिला युनिट आहे फंडामेंटल्स ऑफ डिझाईन तो आपण स्टार्ट करणार. ठीक आहे, ओके, थँक्यू.